मित्रांनो, रामायण महाभारत या काळापासून ओळखला जाणारा भूप्रदेश म्हणजे आजचे कोकण। असे म्हणतात की भगवान परशुरामांनी समुद्र आटवून कोकणची निर्मिती केली आहे। या भूमीप्रमाणेच तिथे असणाऱ्या प्राचीन मंदिरांचा इतिहास देखील ऐकण्यासारखा आहे। डोंगराच्या कुशीत दडलेली निसर्ग सौंदर्याचा आणि शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली अशी ही इथली मंदिरे। निसर्गरम्य प्राचीन कोकण आणि प्राचीन संस्कृतीशी नातं सांगणारी विविध काळात बांधली गेलेली सुरेख मंदिरे आजही पाहण्यासारखी आहेत। प्रत्येक मंदिराची स्थापत्य शैली वेगळी, निसर्गाची नवलाई वेगळी आणि त्यांच्या आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत। मित्रांनो, आपणही आज असेच एक प्राचीन शिवमंदिर बघणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका आणि या तालुक्यातील धोपेश्वर हे गाव। या गावात 1000 ते 1200 वर्षांचा इतिहास अभिमानाने निर्मित दूधपापेश्वर हे मंदिर प्राचीनतेची साक्ष देत उभे आहे। डोंगराच्या कुशीत दडलेले, निसर्ग सौंदर्याने नटलेले, अजरामर शिल्पकलेची कलाकुसर असलेले हे मंदिर देव दूधपापेश्वर आणि इथला रमणीय परिसर पर्यटकांना भुरळ पाडत आहे। बघताच क्षणी मन प्रसन्न व्हावे असे हे शांत व रमणीय ठिकाण आहे। पावसाळ्यात हा परिसर विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला दिसतो। अलीकडच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे मंदिर एखाद्या महालाप्रमाणे खुलून दिसत होतं। एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अखंड वाहणारी नदी असे हे शंकराचे मंदिर पाहता क्षणी मन वेधून घेतं। देवाचा गाभारा मात्र काळ्या दगडात असून त्याची रचना व कला उच्च दर्जाची आहे। गाभाऱ्यातील स्वयंभू शिवलिंगाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे व त्यामागे धार्मिक संदर्भ आहे। समस्त राजापूरकरांचा आराध्य दैवत तसेच ग्रामदैवत असलेले हे दूधपापेश्वर जागृत देवस्थान आहे। मंदिराच्या बाजूलाच मृदाणी नदीचे पात्र आहे। ही नदी शेजारच्या डोंगरातूनच उगम पावते। या मंदिराच्या बाजूला सुंदर असा धबधबा तयार झाला आहे। फार उंचावरून कोसळत नसला तरी हा धबधबा विस्तीर्ण आणि आकर्षक आहे। प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी पारंपरिक रचना आहे। सभामंडप हे लाकडी नक्षीदार खांबावर उभारलेले असून पारंपरिक चौपाकी कौलारू छप्पर आहे। मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला श्री कामेश्वर मंदिर आहे। या छोट्याशा मंदिराचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे। गायीच्या राखणदाराचे प्रतीक म्हणून हे कामेश्वर मंदिर बांधले गेले आहे। या मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर मोकळा, प्रशस्त आणि स्वच्छ आहे। या ठिकाणी बसून निवांत धबधबा पाहण्याचा आनंद घेऊ शकतो। नदीच्या पलीकडे श्री दत्त मंदिर आहे। त्या मंदिराकडे जाण्यासाठी सुंदर आकर्षक असा पूल बांधलेला आहे। या पुलावरून संपूर्ण मंदिराचा परिसर खूपच सुंदर दिसतो। श्री दत्त मंदिर हे पुरातन मंदिर असून 2 वेळा नदीच्या महापुरात वाहून गेले होते। 2 वेळा त्याची पुनर्बांधणी केली। सन 2000 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराच्या परिसरात श्री वीरभद्र मंदिर आणि श्री कालभैरव मंदिर अशी छोटी छोटी मंदिरं आहेत। मुख्य मंदिरातून बाहेर आल्यावर नवला देवीचे एक मंदिर आहे। तसेच थोडं पुढे गेल्यावर गणपतीचेही एक मंदिर आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला जो धबधबा आहे त्याच्या खाली शेकडो वर्षापूर्वीचे शिवलिंग आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हीही या मंदिराला एकदा नक्की भेट द्या। भेटू पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।